नमस्कार, मी डॉक्टर हर्षदा रणशोरे पाटील आपली डॉक्टर हर्षदा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं स्तन कर्करोगाचे प्रमुख 12 लक्षणं। या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे काय, तर स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी कशी करायची। आता ही तपासणी का करायची, तर रिसर्च मध्ये असं बघितलं गेलंय ऑलमोस्ट 40% आपल्याला लवकर निदान लागण्याची शक्यता वाढते आणि लवकर निदान झाल्यामुळे रिकव्हरीचे चान्सेस, स्तन कर्करोगापासून रिकव्हरीचे चान्सेस खूप जास्त पटीने वाढतात। तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, ए, बी अँड सी। ए फॉर आर्मपिट। आर्मपिट म्हणजे काय, काक। आपण आपल्या काकेमध्ये एक्झामिनेशन करणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे काय, बी। बी म्हणजे ब्रेस्ट, तर आपण आपल्या स्तनाची तपासणी करणार आहोत। आणि सी म्हणजे कॉलर बोन, आपलं जे इकडचं हाड आहे त्याचंही आपण तपासणी करणार आहोत। आता ही तपासणी कधी करायची, तर प्रत्येक महिन्यामध्ये करायची। कोणी करायची, तर 20 वर्षावरील सगळ्या मुलींनी, महिलांनी ही तपासणी करायची आहे। प्रेग्नन्सीच्या ड्युरेशन मध्ये पण ही करायची आहे आणि ज्यांची पाळी बंद झाली आहे अशा महिलांनी सुद्धा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन दर महिन्याला करायचं आहे। आता हे कधी करायचं, तर ज्यांची पाळी चालू आहे त्यांनी पाळी संपल्याच्या नंतर 7 ते 10 दिवसाच्या नंतर ही तपासणी करायची। आता ही एक महिन्याची पर्टिक्युलर डेट असेल, समजा आपण 7-8 ही घेऊया की 7 ऑगस्टला मी पहिल्यांदा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला सुरू केलं, तर पुढच्या महिन्याच्या 7-8 तारखेला जशी आपली पाळी संपेल, समजा तुमची नियमित पाळी असेल तर 7 ते 10 दिवसाच्या नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं। आता 7 ते 10 दिवसाच्या नंतरच का करायचं, कारण का बऱ्याच जणींना पाळीच्या नंतरही स्तनामध्ये थोडासा तणाव असतं, थोडं पेन असतं, तर ते 7 ते 10 दिवसाच्या नंतर पूर्णपणे निघून जातं आणि दॅट इज द बेस्ट पिरियड टू डू सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन। आता ज्या महिलांची महिन्याची पाळी बंद झाली आहे अशा महिलांनी महिन्यातला एक दिवस ठरवून घ्यायचा आहे, 1 तारीख 2 तारीख जी काय तारीख असेल तुमच्या सवडीनुसार ती तारीख ठरवायची आणि नेक्स्ट मंथ मध्ये पुढच्या महिन्यात सुद्धा सेम त्याच तारखेला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे। आता ह्या पूर्ण प्रक्रियेला वेळ किती लागणार आहे, तर महिन्यातला फक्त 10 ते 15 मिनिटं आपला वेळ जाणार आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करण्यासाठी। तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनला आपण 7 स्टेप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, तर 1 बाय 1 आपण बघणार आहोत। तर स्टेप नंबर 1 काय आहे, तर एका प्रायव्हेट स्पेस मध्ये जिथे उजेड चांगला आहे पण आपली प्रायव्हेट स्पेस आहे तिथे एका आरशासमोर निवस्त्र आपल्याला उभं राहायचं आहे की जिथे आपण व्यवस्थित ऑब्झर्व करू शकतो आपली ब्रेस्ट। तर स्टेप नंबर 1 काय, कमरेवर हात ठेवायचा आणि आपल्याला आपले दोन्ही स्तन याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आणि कोणते लक्षणं बघायचे, जे आपण मागील व्हिडिओमध्ये आपण 12 लक्षणं बघितलेली की रेडनेस दिसतोय का, काही डिस्चार्ज दिसतोय का, साईज मध्ये काही चेंजेस दिसत आहेत का, एबनॉर्मल वाटतंय का, डिम्पल जो आपण बोललेलो की खड्डा पडल्यासारखं दिसणं, तसा एखादा काही खड्डा दिसतोय का छातीमध्ये, निप्पल्सच्या साईज मध्ये एखादी निप्पलवर एक खालती असे काही बदल दिसत आहेत का, हे आपल्याला ऑब्झर्व करायचंय। तर स्टेप नंबर 1 इज फक्त ऑब्झर्वेशन करायचे, आपल्याला आरशासमोर उभं राहून कंपॅरिझन करायचे आपल्या राईट आणि लेफ्ट दोन्ही ब्रेस्ट मध्ये। स्टेप नंबर 2, आता स्टेप नंबर 2 काय आहे, तर कमरेवरतीच हात ठेवायचा आहे आणि आता थोडंसं पुढे आरशाच्या समोर असं वाकायचंय आणि सेम जे आपले ऑब्झर्वेशन्स आहेत, आपले जे 12 लक्षणं आहेत त्यातले लक्षणं ऑब्झर्व करायचे आपल्या ब्रेस्टमध्ये। तेच काही चेंजेस आहे का, खड्डा आहे का, काय ॲबनॉर्मॅलिटी दिसते का, एनग्रोज्ड वेन जे आपण बोललेलो, एखादी जाड नस अशी काय दिसते का छातीवरती, लालसरपणा दिसतोय का, हे सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करायच्या आहेत। ते लक्षणं तुम्ही बघितलं नसेल, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्याच्या नंतर प्लीज एकदा पाठीमागचं जे 12 लक्षणं आपण सांगितले तो व्हिडिओ एकदा बघा, म्हणजे आपल्याला काय करायचंय ते नक्की लक्षात येईल। हे एकदा ऑब्झर्व करून झाल्याच्या नंतर आता येते स्टेप नंबर 3। स्टेप नंबर 3 काय आहे आपली, तर हात डोक्याच्या पाठी घ्यायचे आणि व्यवस्थित ताट असं उभं राहायचं आरशासमोर आणि आता पुन्हा एकदा ते सगळे ऑब्झर्वेशन जे आहेत ते ऑब्झर्व करायचे। आता ही स्टेप का आहे, तर ही स्टेप याच्यासाठी आहे की आपल्यापैकी काही मैत्रिणींच्या स्तनाची साईज मोठी असते, अशा वेळेस स्तनाच्या खालच्या बाजूला काही चेंजेस आले असतील तर ते आपल्याला लक्षात येत नाही, फक्त वरवर आपण नॉर्मली असं बघतो आणि त्यामुळे खालचे जे स्तनाचे चेंजेस आहेत ते लक्षात येत नाही। अशी पोझिशन केलं असल्या कारणाने स्तन थोडेसे वरच्या बाजूला खेचले जातात आणि त्यामुळे खालचे जे काही चेंजेस आहेत ते आपल्याला व्यवस्थित निदर्शनात येतात। स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचंय, समजा जेव्हा आपल्याला डाव्या स्तनाची तपासणी करायची तर आपल्याला डावा हात असं पाठी घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने आपण त्याची तपासणी करणार आहोत। सेम गोज विथ नेक्स्ट साइड,
जेव्हा आपल्याला उजव्या स्तनाची तपासणी करायची आहे तेव्हा उजवा हात डोक्याच्या पाठी घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने तपासणी करायची आहे। हे आपण उभं राहूनही करू शकतो किंवा बेडवरती असं आडवं फ्लॅट सरफेसवरती झोपून सुद्धा हे आपण एक्झामिनेशन करू शकतो। आता एक्झामिनेशन कसं करायचं आहे तर हे अशा प्रकारे कधीच एक्झामिनेशन करायचं नाही, हे नाही, कारण का आपण असं केलं तर आपल्याला गाठ किंवा डेन्स टिश्यूमुळे आपल्याला असं काहीतरी गाठीसारखं आहे हे जाणवणार आहे। तर कधीही एक्झामिनेशन करताना आपले हे जे 3 बोट आहे या 3 बोटांचा जो फ्लॅट सरफेस आहे त्याच्याने आपण एक्झामिनेशन करणार आहोत। ते कसं करायचं तर समजा आता हे टिश्यू आहे, हे असं एक्झामिनेशन न करता आपण आपले 3 बोट घेऊन हे असं फिरवायचं, आपल्याला असं राऊंड करायचं आणि बघायचंय की काही गाठ दिसते का, काही सिस्ट आपल्याला हाताला लागतायत का, काही ॲबनॉर्मल गोष्टी आपल्याला जाणवत आहेत का, हे आपण ऑब्झर्व करायचंय। स्टेप नंबर 5, आता आपण बघितलं की आपल्याला पॅल्पेट कसं करायचंय, तर ते सुरू कसं करायचं तर आपल्याला मानेपासनं खालती हे कॉलर बोन आहे म्हणजे इकडचं जे हाड आहे याच्या वरती खालती ते बॉटम ऑफ द ब्रेस्ट पर्यंत आपल्याला तसा हात फिरवत 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 खालती जायचंय आणि बघायचंय काय आपल्याला जाणवतंय का। हे असं बघून झाल्याच्या नंतर आपल्याला मिड लाईन ऑफ द चेस्ट म्हणजे छातीच्या मध्यभागापासून काकीपर्यंत आपल्याला तसाच हात आपल्याला हळूहळूपणे फिरवत फिरवत न्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्या काकेमध्ये सुद्धा काय कुठे गाठ जाणवते का ते आपल्याला चेक करायची आहे। पॉइंट नंबर 6, स्टेप नंबर 6, स्टेप नंबर 6 मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला संपूर्ण आपल्या स्तनाची तपासणी करायची आहे। ती कशी करायची ते 3 प्रेशर मध्ये करायची आहे। आधी एकदम हलक्या प्रकारे हलकं प्रेशर लावायचं आहे, नंतर थोडं प्रेशर वाढवायचं आणि नंतर एकदम थोडंसं असं दाबून आपल्याला व्यवस्थित बघायचं आपलं स्तन। ते कसं बघायचं त्याचे ही 3 वेगवेगळे पॅटर्न आहे, कोणत्याही एक पॅटर्न मध्ये आपण आपले सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकतो। पहिलं पॅटर्न हे अशा वे मध्ये बघायचं, म्हणजे काय तर आपलं हे समजा स्तन आहे तर आपण व्यवस्थित 3 बोटांनी हे आपण पॅल्पेट करून वरती जाऊन पुन्हा खालती यायचंय, जागा कोणतीही सोडायची नाही, व्यवस्थित आपण पॅल्पेट करून बघायचंय। ही झाली पहिली पद्धत, वरती खालती करून संपूर्ण स्तनांची आपल्याला एंटायर ब्रेस्टची एक्झामिनेशन करायचं आहे। दुसरं हा मेथड आपल्याला निप्पलच्या बाजूने सुरू करायचं आहे आणि निप्पल पासून सुरू होऊन आपल्याला हलकं असं प्रेशर देत नंतर पहिला हलका प्रेशरचा 1 राऊंड झाल्यानंतर थोडं प्रेशर वाढवून मीडियम प्रेशरनी पॅल्पेट करायचं आहे, थोडंसं असं दबाव देऊन चेक करायचं आहे, नंतर थोडं अजून जास्त प्रेशर देऊन असं दाबून व्यवस्थित 3च बोटांनी 3 बोटाचा जो आपला फ्लॅट सरफेस आहे त्याच्याने असं दाबून आपल्याला चेक करायचं आहे। आणि तिसरा प्रकार म्हणजे हा असा की जिकडे आपले ब्रेस्टची बाहेरची साईड आहे ते करत करत आपण निप्पलकडे असं यायचं आहे, व्यवस्थित काही जागा रिकामी सोडायची नाहीये, व्यवस्थित पॅल्पेट करत व्यवस्थित संपूर्ण एंटायर ब्रेस्टचं एक्झामिनेशन आपल्याला करून घ्यायचं आहे। आता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची सगळ्यात शेवटची स्टेप ती म्हणजे स्टेप नंबर 7वी। आता या 7व्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर निप्पल्सला थोडंसं स्क्वीज करायचं, थोडंसं दाबून बघायचं आणि बघायचं त्यातनं काही ॲबनॉर्मल डिस्चार्ज असामान्य स्त्राव बाहेर पडतोय का, जसं दुधासारखा चिकट पदार्थ, रक्त, हिरवट, काळपट असं काही द्रव्य बाहेर पडतंय का ते आपल्याला बघायचं आहे। आता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर आपल्याला कोणतीही ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला दिसली की आपल्याला गाठ जाणवली आहे, आपल्याला असामान्य स्त्राव निप्पलमधनं बाहेर येतोय, काखेमध्ये गाठ जाणवली आहे, वरच्या इथे कॉलर बोनच्या इथे काय आपल्याला काहीतरी जाणवतंय, सूज जाणवते, लालसरपणा दिसलाय, 12 लक्षणांपैकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणतेही लक्षण दिसलंय तर आपल्याला काय करायचं तर आपल्याला नक्कीच डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा आहे। त्याचबरोबर ज्या महिला 35 वर्षापेक्षा जास्त वय त्यांनी वर्षातनं एकदा क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायचंय। आपल्या डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर आपल्या स्तनाची तपासणी करतात, ती तपासणी आपल्याला वर्षातनं एकदा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर ज्या महिलांना फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या आईला, मावशीला, बहिणीला, आजीला, आत्याला यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे, अशा महिलांनी सुद्धा वर्षातनं एकदा क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायचं आहे। आणि ज्या महिला 40 वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे त्यांना वर्षातनं एकदा मॅमोग्रॅम म्हणजेच काय तर सोप्या शब्दामध्ये ब्रेस्टची सोनोग्राफी करण्याचं सजेशन दिलेलं आहे, ते त्यांनी करून घेतलं तर अगदीच चांगलं आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 100%पैकी 25% प्रमाण आहे स्तन कर्करोगाचं आपल्या भारतामध्ये,
पण तुम्ही यूट्यूबवरती सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन इन मराठी बघितलं तर एकही डिटेलमध्ये सांगणारा आपल्याकडे व्हिडिओ नाही आहे। हा माझा एक प्रयत्न आहे की गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये माझे जे काकी नानी ज्या गावी राहतात त्यांच्यापर्यंत पण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करावं आणि काय त्याच्या पद्धती आहेत त्याचा अवेअरनेस जागरूकता वाढावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला। तर तुमच्या सगळ्यांना हीच नम्र विनंती की जास्तीत जास्त प्लीज शेअर करा आपला व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।